हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची बेन आहे का? कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा. इथं पाक होत्याचं याडं निघलं, तुझं कुठे शिकितो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा कोठरी बेतात, तुझं कुठे शिकितो? बावळ्याचा बाजार. तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. ते म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा हुनी बीजी काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला. युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसलंय. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती का ऐकावी. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशेपण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. घमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या. रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका. सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचते लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोनेचे असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या. येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कानपटीत नाही. सई जी येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. का अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे. आता उघडी डोळेन जरी अद्यापीन आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला? काय करता काय? चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय.
मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला थांबता येते. कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. हो 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापही रडतो. नवरी रडते आई बाप सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून, आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी? तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत. भाड्याच्या गाडीत येतो, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो. आता 100ला झालाय ना तर 35ला राहता. असा उभा राहतो. आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला, दीदी अगं मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण ताजी का ग रडली नाही? ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे. याला आजच्या दिवस उभा राहू दे, हा उद्यापासून रोज बॉम्ब मारणार आहे. एक दिवस रडायचं आहे. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही. रंगाचा परमार्थ कोणता लागतो? अंतरंगातला लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हाणला, झाला साधू. मौन वैतागलं. सुनबाईने एकदा खसकावलं, थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला, बस मौन. बसलं रेल्वेत, वैताग गेल. तिकीट काढणार आला, तिकीट मौन. कुठं जायचं? जायचं कुठं? त्यानं कागदावर लिहून दिलं, जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं? अयोध्येला. पैसे नाही, मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं, त्या तिकीट चेकरनं, उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत, आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला तुम्ही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, दया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो, पटकान बैठे सावधान. तोंडातलं काढते.